जय गुरु. आवाज येतोय? तोंडाला येत येतोय. आहे? येतोय ना. आपण सुरुवात करू तोपर्यंत काही लोक येतील. तर आपण परवा वाक्याला सुरुवात केली होती. म्हणून आता बहुतेक हा कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला. याच्यामध्ये काही अडचण आहे का? भूतकाळवाचक विशेषण यामध्ये काही अजूनही गोंधळ आहे का? ताई, स्नेहल ताई, सुरेखा ताई, नो कॉमेंट्स. सर, नाही. हे जर विशेषण म्हणतात तर मग प्रत्येक वेळी ते तसं वापरलं गेलं पाहिजे. हा, प्रत्येक वेळ म्हणजे तसं नाही. कारण कसं आहे की इथे मुळात सध्या आपण जे वापरतोय दोन्ही भागामध्ये भूतकाळ म्हणून पण वापरतो आहोत आणि विशेषण म्हणून पण वापरतो आहोत. पण पुढे तुम्ही बघाल जेव्हा आपण भूतकाळ शिकू त्यावेळेला ह्याचा उपयोग बहुतेक वेळेला एक विशेषण म्हणूनच केला जातोय. जसं अच्छा, आपण हे. कारण हा. त्याचं नाव असंच म्हटलंय की हो, हो. भूतकालवाचक कर्मणी धातू साधित विशेषण. म्हणजे जिथे तर कर्म कर्म आहे आणि जिथे भूतकाळ आहे तिथे याचा उपयोग विशेषण म्हणूनच केला जातो. पुढच्या अभ्यासामध्ये येईल आपल्याला. आज या घटकेला आपण याला भूतकाळ म्हणूनही वापरतो आहोत आणि काही अंशी विशेषण म्हणून पण वापरतो आहोत. तर आपला सध्या फोकस एवढाच आहे की पुढच्या या येणाऱ्या रविवारी जी परीक्षा राहील त्यामध्ये जर याचे प्रश्न आले तर तुम्ही उत्तर लिहिण्यामध्ये थोडंफार कम्फर्टेबल आहात का? किमान हे असं सर, मया ह्या तुभ्यम धन. बाकीचा अभ्यास ठीक आहे, पण हा पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये तरी गोंधळ आहे, म्हणजे वाटतंय गोंधळ होईल. हो, कारण की जर का प्रश्न असा आला, की राम तिथे गेला, तर सरळ राम तत्र गतः हां, हो, हे हो, बरोबर आहे. आहे. पण ते परत अकर्मक आहे म्हटल्यावरती रामेण हे पण बरोबर आहे. हो, हां, असं सरांनी सांगितलं त्या दिवशी. हो, हो. तर मी काय विचारत होते म्हणजे, की हा गोंधळ होत शकतो म्हणजे लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने म्हणा ठीक किंवा आहे, ठीक आहे. त्या म्हणजे पेपर लिहिताना. ऍट काय होईल तुमचं की हो, जिथे अकर्मक आहे तिथे एखादा रामह लिहिलं जाईल हं. रामेणाच्या ऐवजी. हो की नाही? म्हणजे ते तसं पाहिलं तर व्याकरणदृष्ट्या काही चूक आहे अशातला भाग नाही आहे ते. पण किमान एवढं तरी पाहिजे की जेव्हा आपण असं म्हणू की माझ्याकडून तुला धन दिले गेले तर मया तुभ्यम धनम दत्तम. तर मया हे तृतीय आलं पाहिजे, तुभ्यम वापरलं गेलं पाहिजे त्वमच्या ऐवजी, आणि धनम दत्तम हे तर आहे ते. तर एवढं आपल्याला क्लॅरिटी येते का की त्वया मह्यम वस्त्रम न दत्तम. हे 7वं आणि 8वं वाक्य जे आहे हे सगळ्यांनी बघा. मया तुभ्यम धनम दत्तम, माझ्याकडून तुला धन दिले गेले. ही वाक्यरचना आता नाहीये मराठीमध्ये. पण तुम्ही जर जुन्या काळातलं मराठी बघितलं एक 200-300 वर्षापूर्वीचं, तर इकडून येणं झालं, तिकडून असं म्हटलं झालं, म्हटले गेले, असं काही स्त्रियांच्या वाक्यांमध्ये जुन्या इतिहासामध्ये असायचं, जुन्या कादंबऱ्यांमध्ये असायचं. तुम्ही नाव ऐकलं असं काही हरिनारायण आपटे वगैरे जी नावं होती त्यामधले जे स्त्री पात्र असायचे ते असं म्हणायचे की नवऱ्याबद्दल असं डायरेक्टली न बोलता इकडून तिकडून असं बोलायचे. तर हे माझ्याकडून तुला धन दिले गेले हे जे वाक्य आहे याचं भाषा, आता हे आपल्याला सरळ सरळ भाषांतर आहे हे संस्कृत मधून मराठीमध्ये. इथे तुम्हाला करायला अडचण नाही येणार. मया तुभ्यम धन दत्तम हे तुम्हाला माझ्याकडून तुला धन दिले गेले असं करता येईल. पण जर ते उलट आलं, माझ्याकडून तुला धन दिले गेले, तर तुम्हाला मया तुभ्यम धनम दत्तम हे आठवेल का? या तुझ्याकडून मला कपडे दिले गेले नाही, मग तोया मह्यम वस्त्रम न दत्तम असं लक्षात येईल का? हा एक त्यातला आजच्या घटकेचा भाग आहे. आपण कन्सेप्ट बाजूला ठेवू, सगळं बाजूला ठेवू की हा रविवारची परीक्षा हा तात्पुरता फोकस ठेवू आपण. आणि ह्या विषयावरती आपण पुन्हा पुढच्या वीकमध्ये जेव्हा क्लास सुरू होईल तेव्हा याच्यावर पुन्हा विचार करू ही वाक्यरचना ही आपल्याला किती पचली आणि किती आपल्याला त्यावरती काम करायचं. किंवा परीक्षेपुरतं, कारण की अकर्मक असेल तर 2 ऑप्शन आहेत.
कर्ता प्रथमेत पाहिजे आणि तृतीयेत पाहिजे. हो. आणि कर्म असेल तर बाय डिफॉल्ट तृतीयेत पाहिजे. तर हम्म. काही असेल तर तृतीयाच वापरायची. म्हणजे तो गोंधळ तेवढा तरी हा, कमी होईल. राहणार नाही. असं म्हणजे चालेल का? फक्त एकच कसं आहे की जर आपल्याला कारण संस्कृत म्हणजे मधून, हो हो, मान्य आहे मला. तिथे मग असं नको यायला, की अरे माझ्याकडून कुठे म्हटलेलं, मग ठीक तृतीया आहे, कशाला ठीक आहे. वापरली. ठीक आहे, तर आपण ॲटलीस्ट सध्या थोडं पुरतं तरी असं धरून चालू हां. की आपल्याला कर्ता हा तृतीयेमध्येच करायचा आहे. अकर्मक असो म्हणजे की, कन्सेप्ट वाईज लक्षात हो ठेवण्यासाठी ठेवू शकतो, की हो तो हो पण हो हो प्रथमेत हो वापरू शकतो. हो पण हो लिहिताना हेच लिहायचंय असं जर हो. ठेवलं ठीक आहे, तर थोडं तरी ठीक आहे. कन्फ्युजन सध्या कमी ह्या होऊ शकतं. परीक्षेमध्ये आपण निश्चित तसं करू की हे चालू असतं. फक्त आपल्याला कर्ता तृतीयेमध्ये काय घ्यायचा हे आपल्याला माहिती हां, पाहिजे. मया, बरोबर. त्वया हे जे आहेत विशेष याचे जे रूपं आहेत, ही रूपं आपल्याला विभक्तीच्या टेबलमध्ये बघून ठेवावी लागतील. की जेव्हा असं तुम्ही येईल सरांना तेव्हा, पण सांगून ठेवा म्हणजे असं नाही ठीक आहे ना. कारण की जेव्हा हां, चेकिंगला येईल तेव्हा बरोबर बघितलं जाईल, त्याला विचार केला जाईल हां, त्याचा. फक्त एकच चालेल. आहे की तुम्ही जेव्हा लिहाल त्यावेळेला तुम्हाला हे आठवलं पाहिजे की या ठिकाणी याची तृतीया ही राहील. हं. नाही आठवलं तर तुम्ही सकर्मक अकर्मक ओळखता आलं तर अकर्मक मग तुम्ही प्रथम वापरू शकता. तुम्हाला ऑप्शन आहेच आहे. नामामध्ये पण होईल. फक्त हो, सर्वनामाच्या वेळी थोडं परत आठवावं लागेल, की होय, थोडंसं होऊ शकतं काहीतरी. माया त्वया काय ते. पण ठीक आहे, म्हणजे पण ही हे वाक्य तर हीच हे असतील. सोडून बाकीच्या अभ्यासामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात का? ठीक आहे, आपण हां, त्याला बाकीचा अभ्यास म्हणजे उद्या आपण हे जास्त वाटलं संपवू आपण हे, आणि पुन्हा याच्यावरती उद्या विचार करू पाहिजे तर. आज ही थोडी वाक्य आहेत 3-4 पानाची, एवढी आपण वाचून घेऊ आणि मग पुन्हा आपण उद्या जो क्लास घेऊ. आता हे किती दिवस क्लास घ्यायचा विचार सगळ्यांचा आहे? तर आपला 4-5 दिवस आहे. तुम्हाला तयारी करता काही वेळ पाहिजे का सर्वांना? तर कुणी केव्हा आहे परीक्षा? परीक्षा 24ला, कधी आहे? 24ला या येत्या रविवारी. आज 24 शनिवार आहे वाटतं. शनिवार आहे. नाही, नाही रविवार आहे. नाही, 17 आणि 7 24 सर शनिवारच आहे. हां, ठीक रविवार आहे. आहे रविवार. रविवार. ओके. ठीक आहे. सर हा, हा, बोला. जरा वेळ कमी पडतोय असं वाटतंय अभ्यासाला. नाही, हे तर नेहमीच होतं. केव्हाही की आपण तयारी केली ना 24 तर कमीच वाटतं आपल्याला. ते कसं 24 होतंय, म्हणजे खूप लवकर परीक्षा आहे असं वाटतंय. नाही काही नाही, तुम्ही एकदा लिहिलं की तुम्ही बसले पेन घेऊन की काय वाटत नाही त्यामध्ये. हम्म. असं वाटतं आपल्याला, म्हणजे अजून महिनाभर जरी वेळ दिला ना, आता आम्ही आमच्या वेळेस दिला आम्ही ते, की जेवढा वेळ दिला जाईल तेवढा कमीच पडतो तो. हा ते तर आहे म्हणा. हा, तर आपल्याला पण तो कॉन्फिडन्स नाहीच येत आपण जोपर्यंत लिहायला बसत नाही तोपर्यंत. ओके, हे 7वं आणि 8वं वाक्य आता मी वाचलं. मया तुभ्यम धनम दत्तम. मया म्हणजे माझ्याकडून, तृतीया, तुभ्यम म्हणजे तुला, चतुर्थी तुझ्यासाठी, धनम दत्तम धन दिले गेले. त्वया मह्यम वस्त्रम न दत्तम. तुझ्याकडून मह्यम म्हणजे मला, चतुर्थी वस्त्रम न दत्तम वस्त्र दिले गेले नाही. असं भाषांतर. आणखी एक ठिकाणी परीक्षेमध्ये या पीडीएफ मध्ये जे मातृभाषेत करा आहे तेच वाक्य येतील. संस्कृत मध्ये करा लिहिलेले जे असतील तेच तुम्हाला येतील. शक्यता अशी कमी आहे किंवा इथलं हे जे आहे इथं मातृभाषेत लिहिलेलं हे वाक्य आहे आणि तुम्हाला हे वाक्य देऊन संस्कृत मध्ये करा असं शक्यता कमी आहे. जे ह्या पीडीएफ मध्ये आहे तेच आहे. मग तुम्ही या सिक्वेन्स जरी वाचलं की ह्या वाक्याचा हा अर्थ तरी पण चालेल. अगदी ठोकता येईल जो आपण सध्या. आता हे आपण वाचूया. सोनाली ताई, पहिलं वाक्य, 9वं वाक्य, सोपं वाक्य एकदम. सोनाली सुळेना. हा, वाचते. हो. तव शुरा पुत्रः कुत्र अस्ति? या तुझा साहसी मुलगा कोठे आहे? म्हणजे यामध्ये कुठेही काहीही नाही, साधं सरळ वाक्य आहे. तव शूरः पुत्रः कुत्र अस्ति. ओके. स्नेहल ताई, पुढचं. स्वगृहे त्वं किं न तिष्ठसि? तू स्वतःच्या घरात का थांबत नाहीस? स्वतःच्या घरात तू का नाही थांबत असं घेतलं मग आपल्याला योग्य ते करून घ्यायचं. आणि जेव्हा संस्कृतमध्ये भाषांतर कराल ना तर प्रत्येक शब्दाचं असं स्वतःच्या काय होऊ शकतं खाली लिहायचं, असं एक एक लिहायचं आणि मग त्याला रिऑर्गनाईज करायचं वाटलं म्हणजे आपल्याला
तणतडच येतो त्या. सर तो पण थोडा आहे कन्फ्युजन. हो आहे कन्फ्युजन म्हणण्यापेक्षा आणि ते सगळ्यांना की असतं ते. तुम्हालाच नाही, हा आम्हाला सुद्धा असतं ते, की जेव्हा आपण आपल्या भाषेतून संस्कृतमध्ये करतो, जोपर्यंत आपण संस्कृतमध्ये विचार करत नाही तोपर्यंत संस्कृतमध्ये वाक्य तयार नाही करता येत. मग आपल्याला एक एक शब्द घेऊनच करावं लागतं, की याचं काय अर्थ आहे, याचं काय आहे, याचं काय आहे, आपण काय वाचलं, आपल्याला काय सांगितलं गेलं किंवा कसं आहे ते, आणि त्यातूनच आपण वाक्य करायला शिकतो. असं ऑफ हँड आपण शॉर्टकट नाही करू शकत, कारण ही भाषा वापरात नाहीये जास्त. ही वापरात असती तर काही प्रॉब्लेम नाहीये. इंग्रजी आपण लवकर शिकलो कारण इंग्रजी वापरामध्ये, हिंदी वापरामध्ये, संस्कृत वापरामध्ये नाहीये. त्यामुळे आपण फक्त हा 1 तास आणि घरी केव्हा तरी अर्धा 1 तास स्वतः पुरता एवढंच आपल्या पुरता संस्कृत संबंध आहे. त्यामुळे याला वेळ तर लागेलच. तर सुरेखाताई 11वं. हा सर. कदा त्वम अत्र आगतः. हम्म, कदा तू येथे केव्हा आलास. हम्म. म्हणजे बरोबर आहे. आगत हा भूतकाळ आहे आणि इथं सरळ सरळ भूतकाळ म्हणून वापरलेला आहे. इथे कुठेही त्याला हो विशेषण म्हणून हो वापरलेलं नाही. ओके. हा. माधुरीताई, माधुरी कुलकर्णी. कदा त्वं तत्र गमिष्यसि. केव्हा तू तेथे जाशील. व्हेरी गुड. केव्हा तू तेथे असं केव्हा हे जाशील. अशा प्रकारेच करायचं. एक एक जो शब्द जसा आहे तसं भाषांतर करा आणि मग त्याला रूपांतर करा आपल्या नॉर्मल मराठीमध्ये. रूपांतर म्हणजे रूप नाही बदलायचं, त्या शब्दांना योग्य वाक्यामध्ये ठेवायचं. ओके. रवींद्र जोशी साहेब. तव पुस्तक कुत्र अस्ति. काय चुकलं यामध्ये? तर कोठे तव पुस्तकः पुस्तक होईल. पुस्तकम. तव पुस्तकम पुस्तकम कुत्र अस्ति. कुत्र अस्ति, तुझं पुस्तक कुठे आहे. सोपं कुठे वाक्य. आहे. ते पुढचं घ्या तुम्ही आणखी 14वं. त्वया अद्य किमपि न कृतम. हम्म, त्वया म्हणजे तुझ्याकडून, हम्म. आत्ता किंवा अद्य आज. अद्य म्हणजे आज. आज अद्य म्हणजे आज. किमपि न कृतम काहीही हा केलेले नाही किंवा हा केले काही गेले नाही. केले नाही. हा न कृतम केले गेले नाही. न कृतम. हो काही पण केले गेले. ठीक. तुझ्याकडून आज काही सुद्धा केले गेले नाही. काही पण केले गेले. शुभदा कुलकर्णी 15वं. हो सर. तव गृहात इदानीम अहम आगतः. हम्म, भूतकाळच आहे आगतः म्हटल्यामुळे. हम्म, तुझ्या घरापासून हम्म, इदानीम म्हणजे आता मी आलो. हो. आता ह्या वाक्यामध्ये कोणाला काही कन्फ्युजन आहे का? तव गृहात, गृहात पंचमी आहे. गृहात म्हणजे पंचमी. घरात नाही, गृहात म्हणजे घरापासून. जर पाय मोडलेला त असतो तो पंचमी असतो. तव गृहात तुझ्या घरापासून, इदानीम आत्ता, अहम मी, आगतः आलो. साधं सरळ भूतकाळ घेतला याने. ओके. पुढचं गिरीश देशपांडे साहेब. हो. तव गृहात अहम इदानीम एव आगतः. हम्म, मी तुझ्या घरापासून मी आत्ता झालो. हम्म. तव म्हणजे तुझ्या 15 आणि 16 मध्ये काय फरक आहे? तुझ्या घरापासून आत्ता मी आत्ताच आलो. हो. एव आणि एक आत्ता वाढला मी इथे. एव एक वाढला इथे. एव म्हणजे एवम च. आहे. म्हणजे हा, आत्ताच आत्ताच आलो. हा एक वाढला. हा. आणि दुसरं इथे इदानीम अहम असं आहे ते. त्याचं त्यांनी अहम इदानीम केलं. त्यामुळे अहमचं हा. जे पाय मोडलेला म होता इथे, हा शाग आहे, तर त्यांनी इथे अनुस्वार घेतला. त्याला म्हणजे अनुस्वार अनुस्वार हा इथे पण घ्यायला नको होता, घेतला त्यांनी. ही वाक्य थोडंसं बदललं. सर पण इदानीम. तो ई म्हणजे सर एक मिनिट. हा. ते ई ई मुळे आला. म्हणजे स्वर आहे ना, हो त्यामुळे तो हम हो ना, म्हणजे तो पण त्यांनी त्यामुळे पाय मोडलेला मच अनुस्वार. ठेवायला. हा. अनुस्वार नाही, मग नसायला तो पाहिजे. 15ला पण यायला पाहिजे होता ना. इदानीमच्या पुढे अहम 15ला आहे पण मच म्हणजे. हलंत मग घ्यायला पाहिजे होतं. नाही इव्हन नाही, इदानीमचं पण अनुस्वार घ्यायला इदानीमचं पाहिजे. आणि इदानीमचं सुद्धा हे हलंत मग घ्यायला पाहिजे.
ठीक आहे, म्हणजे सध्या या स्टेजला आपण तो महत्वाचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे तुम्ही दोन्ही कुठलंही घेतलं ते चालेल. हे फक्त रचना बदलली. हा, तो बोला. सगळ्यांचा प्रश्न हा आहे की हे जे पायमोड्याचा नियम आहे तो सगळ्या स्वरांना लागू आहे का? हो, म्हणजे आ सगळं आला सगळं तेव्हा म केलं, तर आता इथे नाही. ईचा इदानीमचा ई आहे, त्याच्या आधी हा, अहम तिथे आला तिथे त्याचा नाही म काय, तिथे पण करायला पाहिजे. पाहिजे ना. हा, म्हणजे हा नियम सगळ्या स्वरांना लागू आहे, स्वरांना बरोबर ना? लागू आहे. हो. ओके. आता इथे हे फक्त त्यांनी दिलं या ठिकाणी कह कौ के, जसं आपण ते ना का के कहा, हे पुल्लिंगी स्त्रीलिंगी, किम के काणी नपुसकलिंगी, वनम वने वनानी, हे आपण शिकलेलं आहे. हे किम जे आहे ते नपुसकलिंगी आहे. हे किम आणि वनम, के आणि वने, काणी आणि वनानी, हे असे शब्दरूप बदलतात. कह कौ के, कह म्हणजे कोण, तो म्हणजे ते दोघे कोण, के म्हणजे ते सगळे कोण, का म्हणजे ती कोण, के म्हणजे त्या कोण, त्या दोघे कोण, कहा म्हणजे त्या सगळ्या कोण. हे किम हे नपुसकलिंगीमध्ये कोण, हे काम त्याला द्विवचनी के म्हणजे नपुसकलिंगी कोण, आणि कानी म्हणजे नपुसकलिंगी अनेक वचनी कोण. हे फक्त त्यांनी शब्द दिलेत, माहिती असावे म्हणून. आता इथे हे विभक्ती ओळखा म्हणून दिलंय. उत्तरामध्ये दिलंय विभक्ती त्यांनी. त्वम म्हणजे एक वचन, माम म्हणजे मला द्विवचन, त्वया म्हणजे तृतीया, नंतर इथे षष्ठी, मम, आणि हे काय झालं ओव्हररायटिंग युष्माकम अश्माकम, हे दोन्ही घेतलं त्यांनी. हे इथे षष्टीमध्ये बहुवचन. हे आपल्याला एखाद्या वेळेला ओळखू येण्याकरता टेबलमध्ये हे कुठे कशात नेहमी वापरतो आपण, ते कुठे कुठे वापरायचं ते. तर हे इथे याच ठिकाणी तेच दिलंय, सकर्मक अकर्मकचं काय करायचं ते. आता आपण संस्कृतमध्ये करून पाहू. ही वाक्य सोपी सोपी आहेत. कुठे आहोत आपण, कोण नवीन, कोण नाव आहे आता. पद्मजा पोळ मॅडम, काय घेता तुम्ही? सगळं सोपं आहे हो तुम्हाला. सगळं हे, हो ना, सर. हे पूर्णच घेऊन टाका तो तुम्ही 1 ते कोठे 5. हा, बर, तो कोठे गेला? सह कुत्र गतः. हम्म. ती कोठे गेली? सा कुत्र गता. पत्र कोठे गेले? पत्रम कुत्र गतम. हा, आता हे तिन्ही मध्ये तुम्ही मला थोडंसं एक्सप्लेन करा. हा, पहिलं जे आहे सह, सह म्हणजे पुल्लिंगी. काय म्हणतात, पुल्लिंगी आहे म्हणून गतः आलं. राईट. नंतर दुसऱ्या वाक्यामध्ये सा, सा हे स्त्रीलिंगी असल्यामुळे गता आलं, आणि पत्रम हे नपुसकलिंगी असल्यामुळे गतम आलं. व्हेरी गुड, छान. चौथं. हा, आता पुढचं वाक्य आहे त्याच्याकडून पाणी प्याले गेले नाही. हम्म. इथे लिहिलं ते न जलम न पितम. हम्म. आता इथे सर तया नको यायला का? नाही नाही, ते ना, त्याच्याकडून ते ना. वया म्हणजे काय तर आणि त्या तृतीया एक वचन, तरी पण नको, ते नच येईल. हा, ते न अश्वः न आणि दृष्टः. त्याने घोडा नाही पाहिला, ते न अश्वः न दृष्टः. ओके. म्हणजे हे त्याने घोडा पाहिला नाही. हा, त्याच्याकडून घोडा नाही बघितला गेला असं. हम्म. मग आता हे जसं, आता इथं बघा ना सर, दोन्ही वाक्यामध्ये फरक आहे ना. इथं पण तेन आहे, तिथं पण तेन आहे वरती हो, पण. हो. पण वरती त्यांनी भाषांतर करताना त्याच्याकडून असं केलंय, आणि हम्म. 5व्या वाक्यात त्याने असं म्हटलंय. म्हणजे व्हॉइस मध्ये फरक पडलाय ना. हम्म. म्हणून काय, आता जसं सोनालीने सजेस्ट केलं की आपण या ठिकाणी त्याला कुठेही असलं तरी अकर्मक असतो की सकर्मक, हे दोन्ही सकर्मक आहे गोष्ट वेगळी, पण ही वाक्य रचना त्याच्याकडून घोडा नाही पाहिला गेला असं न घेता त्याने घोडा नाही पाहिला, म्हणजे जेव्हा जिथे कुठे भूतकाळ येईल तिथे आपण हे तृतीयाच वापरू. ओके, ठीक, सध्या मुद्दा आपण ठीक आहे घेऊया. ओके. आता हे सर त्वया. सर हा, येस. हे 5वं वाक्य आहे, तेन अश्वा न दृष्टः. तर दृष्टः म्हणजे कोणी पाहिले, त्याने पाहिले, काय पाहिले, घोडा पाहिला. हो तर मग घोडा हे काय म्हणतात त्याला, कर्म, हो, ते प्रथमेत पाहिजे प्रथम यायचं का बरोबर द्वितीयेत आहे. पाहिजे? हो,
बरोबर आहे, पण प्रथमच आहे अश्वा म्हणजे. हे तेन तृतीयत गेलं. कर्ता तृतीयत आहे, कर्म प्रथमेत आहे, दृष्ट भूतकाळ आहे. ओके. पुढे कोण आहे आता? रत्नप्रभा मॅडम. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. अनम्यूट होत आहे का? हा, हो होत. ओके ओके. सहा ना? हा 6. हो. तू म्हणजे काय काम केलेस? हा, त्वया, तू म्हणजे त्वया, किम म्हणजे काय, काम म्हणजे कार्य कार्यम कृतम केलेस. कृतम. त्वया किम कार्यम कृतम. इथे पण आपण तोच नियम घेऊ. काय काम केलेस म्हणजे भूतकाळ आहे, त्यामुळे आपण याला हा. तृतीयमध्येच ठेवू. तूच त्वया, तुझ्याकडून, किम कार्यम कृतम. जास्ती खोलात न जाता आपण त्याला सरळ सरळ ठेवू. पुढचं निलिमाताई. नाही, त्याने काम नाही केले. हम्म. नाही तेन कार्यम न कृतम. परत इथे नपुंसकलिंग मला, त्यामुळे कृतम. कार्यम असल्यामुळे कृतम. ते ना त्याने कार्य नाही केले. सर हे ही म्हणजे न ही नाही, नाही तर त्यांनी न आणि ही म्हणजे ते खरं म्हणजे न दिलं तरी चालत. हिची काही गरज नाही. हिचं जसं काय अर्थ देत नाही तुम्ही. न तेन कार्यम न कृतम. न ही कार्यम न कृतम. इथं अजिबात नाही असं केल्यासारखं झालं. हा, तसं काहीच नाही केलं. एवढेच लोक आहे का? 11 आहेत तरी. तुम्ही राहिलाय का याच्यात अजून? ज्यांनी काही नाही बोलला असं कोणी आहे का? ओके, स्नेहल ताई परत सेकंड राऊंड. तो येथे केव्हा आला? सह अत्र कदा आगतः. सिंपल तो आहे. येथे केव्हा आला? हो, पुढचंही घेऊन टाका. सह अत्र न आगतः. हा, त्याचं तो उत्तर येथे आलाच नाही. आला नाही. आला नाही. ओके, राईट. गिरीश देशपांडे. हो. काय तू हत्ती पाहिला नाहीस? किम त्वया गज न दृष्टः. किम म्हणजे काय? हा, त्वया म्हणजे तू, गज हा हत्ती, नाहीस म्हणजे नाही पाहिला. नाही पाहिला. ठीक आहे, सध्या फक्त ही वाक्यरचना आहे अशीच आपण घेऊयात, जास्ती खोलात न जाता. आता इथे यांनी काय केलं? अभ्यास आहे म्हटलं तर आहे, नाही म्हटलं नाही. अहम उपवनम गच्छामी हे वाक्य आहे. त्याचं बदला म्हणतो तो त्वम उपवनम गच्छसी. अहम भोजनम करोमि, मम गृहम, अस्माकं पाठशाला तत्र अस्ति, सह तत्र गतः, मया दुग्धम पितम. ही 5 वाक्य दिलीत त्यांनी. आणि ही 5 वाक्य या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी बदलून दाखवली. अहम भोजनम करोमि. आता हा टेबल वाचायचा आहे फक्त. एकदम हे आपण सुरुवातीला पहिलं जे शिकलो तेच हे. तृ धातू, बाकीच्या गोष्टीमध्ये आपण सध्या जायचं नाही. हे जे दिलं त्यांनी लट लकार परस्मै पदम हे नंतर जेव्हा येईल तेव्हा बघू आपण. ही वाक्य सरळ सरळ त्यांनी अहम भोजनम करोमि याला ह्या टेबलमध्ये रूपांतरित केलं. आपल्याला एखाद्या क्रियापदाचा असा टेबल करायला येतो. एक वचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष. तर डावीकडे असे तिन्ही पुरुष लिहायचे. वरच्या बाजूला डोक्यावरती एक वचन, द्विवचन, बहुवचन. समजा हे करोमी आलं तर आपल्याला इथं मग करोती, करोशी, करोमी, कुरुतः, कुरुथः, कुर्वः, कुर्वन्ति, कुरुथ, कुर्मः एवढं लिहितं चालतं. किंवा मग सरळ लिहिता आठवलं आपल्याला तर सह करोती, त्वम करोशी, अहम करोमी, तौ कुरुतः, युवाम कुरुथः, आवाम कुर्वः, ते कुर्वन्ति, यूयम कुरुथ, वयम कुर्मः. असं आपल्याला त्या टेबलमध्ये लिहिता आलं पाहिजे.
असं कुठल्याही धातूचं आपण जे जे काय 5-6 धातू शिकलो त्यातल्या कुठल्या तरी धातूचं अशा प्रकारचं धातुरूप लिहा असं येऊ शकतं आपल्याला. ह्यांनी काय केलं की अहम भोजनम करोमी आणि त्याचं इथे त्याने करून दाखवलंय त्वम उपवदन गच्छसी त्या प्रकारे करा म्हणतो तो. मग याने सगळा टेबलच केला इथे. सह भोजनम करोती तौ भोजनम कुरुतः ते भोजनम कुर्वन्ति. त्वम भोजनम करोषि युवाम भोजनम कुरुतः यूयम भोजनम कुरुथ. अहम भोजनम करोमि आवाम भोजनम कुर्वः वयम भोजनम कुर्मः. असंच हे खाली पुढे. आता हा टेबल थोडा वेगळा आहे पण इथे त्यांनी मम गृहम. आता इथे कसं होतं की अहम घेतलं होतं अहम त्वम सारखं. आता इथं मम गृहम माझे घर. माझे घरचं आपण इथे याच प्रकारे कसं घेणार. अस्मद युष्मत तद तद आणि तद. तद मध्ये पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग. अस्मद युष्मत मध्ये मी आणि तू. आता हे वाचू आपण. सुरुवात कुठून करायची. निलिमाताई पहिला वाचा. अस्मत् मी आम्ही मम गृहम एक वचन मम गृहम. एक वचन मम गृहम. द्विवचन आवयोः गृहम. बहुवचन अस्माकं गृहम. आणि विभक्ती आहे त्याची षष्टी. विभक्ती हे षष्टी. सगळ्यांची षष्टी विभक्तीच आहे. षष्टी विभक्तीमध्ये अस्मतचं कसं होतं. एक वचनामध्ये मम, द्विवचनामध्ये अवयव, बहुवचनामध्ये अस्मकम. ओके. परत दुसरं पण वाचू. अस्मद म्हणजे काय. अस्मत म्हणजे मी अस्मद किंवा युष्मत. आम्ही. अच्छा. अहम याच्यापासून बनतं अहम. आणि इथे मग हे षष्ठीमध्ये म्हणजे अहम. अस्मद हे तर मूळ धातू. युष्मत हा मूळ धातू. त्यापासून बनलं अहम. युष्मत पासून म्हटलं ओके. त्वम. आणि मग हे अस्मतची पुढची षष्टीमधली रूप म्हणजे अहमचं षष्टीमधलं रूप मम आवयोः अस्माकं. युष्मत तव योयोः युष्माकं. अशी वेगवेगळी रूप. हा पुढे कारण वाचून घ्या. हा हा सर एक डाऊट होता पेपरमध्ये ना. हा. एक असाच प्रश्न आलेला आहे की हे पूर्ण टेबल करायला सांगितलं काहीतरी. हो. म्हणजे आता त्यांनी काय लिहिलंय की तत् स्त्रीलिंग अथवा युष्मद शब्द के रूप सभी विभक्तियों में लिखिए. म्हणजे टेबल लिहायला टेबल सांगितलंय. इथे टेबल खाली असेल तो एक वेळेला. आणि 4 मार्काला प्रश्न आहे सर. हो हे जन हे अस्मतचं पूर्ण रूप आहे. हा युष्मद. अहम आवाम वयम माम आवाम अस्मान मया आवाभ्याम अस्माभिः मह्यम आवाभ्याम अस्मभ्यम मत आवाभ्याम अस्मत् मम आवयोः अस्माकं मम हे झालं ना. हा मयी आवयोः अस्मासु. हा टेबल त्याचा असणार आहे. हे अशा प्रकारे घ्यायचं. आणि इथे हे अस्मत झालं हे युष्मतचं आहे. हे दोन टेबल एका वेळेला हे असा टेबल येऊ शकतो. आपण याच्या आधी घेतलेला आहे तो. ते कसं थोडी प्रॅक्टिस केली आपण पण नंतर डेली करू म्हटलं डेली करणं झालं नाही प्रॅक्टिस. हा टेबल रोज एकदा तरी वाचणं आवश्यक. कारण ह्याला कसं प्रॅक्टिस हाच एक भाग आहे. दुसरा काही करता येत नाही. हो कारण सर याला ऑलमोस्ट 2 प्रश्न आहेत आणि 4 आणि 4 8 मार्क आहेत त्याला. याच्यामध्ये कसं की एक पूर्ण विभक्ती द्या म्हणून येतं आणि एक असा टेबल करा म्हणून येतं. असा टेबल धातू रूपाचा. एक वचन द्विवचन बहुवचन आणि मग कोणतं पुरुष आहे. इथे हा जेव्हा करतो आपण त्यावेळेला मात्र पूर्ण विभक्ती आपल्याला देणं आवश्यक असतं. प्रथमा द्वितीयापासून सप्तमी आणि असेल तर संबोधन. आता हे कसं इथे सर्वनाम असल्यामुळे संबोधन नाही याला पण नाम असेल एखादं त्याच्यावर संबोधन असतं किंवा जे काय असेल संबोधन ते घ्यावं लागेल मग. आणि मग इथं एक वचन द्विवचन बहुवचन असं आपल्याला लिहावं लागतं. बरोबर. आणि सर दुसरं एक आहे गम गच्छ अथवा पा पिब या धातू के वर्तमान काल के सभी रूप लिखिए. हा हेच आता हे बघितलं ना आपण. ते छोटं आलं ते. हा वर केलं तसं. ह्याच्यावर अजून एक. हा ह्याच्यावर हे हा हे करायचं. हा हे वर्तमान काळातली रूप आहे ती. हा करोती करोशी करोमी
म्हणजे असं प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष आणि एकवचन, द्विवचन, बहुवचन बहुवचन. हा, असं 3 वरच्या by 3 चा बाजूला मॅट्रिक्स. वरच्या बाजूला एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि डावीकडे हा टेबल जर करता आला पूर्ण असा आखून तर दिसायला पण चांगलं दिसतं ते. आणि हो. मध्ये आपण मग शक्य असेल तर वेळ असेल आणि मूड असेल तर वेगवेगळे रंग वापरून करू शकतो आपण. हम्म. आपण किती कम्फर्टेबल आहोत त्याच्यावर अवलंबून आहे. पण तसा सोपा पेपर असतो, टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आणि ही फक्त इंटरनल एक्झाम आहे. आपण याच्या पुढेही संस्कृत शिकणार आहोत. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे पक्क्या होतात. हम्म. आता जरी आपल्याला खूप अनोळखी वाटलं तरी असं काही फार अवघड नसतं ते. हा, आपण काय वाचत होतो? पहिलं झालं होतं, हा आता मॅडम, दुसरं तुम्ही युष्मत. युष्मत. हा, युष्मत म्हणजे तू, तुम्ही. एक वचन तव गृहम, हम्म, द्विवचन युव योः गृहम, हम्म, बहुवचन युष्माकम गृहम, षष्टीचं परत. हम्म. आता तद पुल्लिंगी तो, हम्म, एक वचन तस्य गृहम, हम्म, द्विवचन तयोः गृहम, बहुवचन तेषां गृहम, हम्म, तत् स्त्रीलिंगम अपि. आता म्हणजे ती, हम्म, एक वचन तस्या गृहम, हम्म, द्विवचन तयोः गृहम, हम्म, बहुवचन तासां गृहम, हम्म. तत् नपुंसकलिंगम आणि एक वचन तस्य गृहम, द्विवचन तयोः गृहम आणि बहुवचन तेषां गृहम. त्यामध्ये प्रथमान द्वितीय जर सोडलं तर पुल्लिंग आणि नपुंसक लिंग सेम असतं. तस्य हम्म. तस्य, तयो तयो, तेषां तेषां. तिथं अजून एक फक्त करता येतं बहुवचन की मध्ये हो, थोडा डिफरंट आहे. जेवढ्या स्त्री विभक्ती मध्ये. आहेत तेवढ्या विभक्ती आणि ही सगळी रूप, धातुरूप, ही सगळी कुठेतरी एक स्वतःच्या आवाजात टेप करून घ्या. आणि दिवसातून 2-3 वेळा, 10 मिनिट जरी ऐकलं तुम्ही तरी हळूहळू लक्षात राहतं. तेवढं अवघड पण नाही वाटणार नंतर. म्हणजे हा समजा हा टेबल आता जसा वाचला आपण, हा पूर्ण हा असं अहम आवाम वयम प्रथमा, माम आवाम अस्मान द्वितीया, मया अवाभ्याम अस्माभिः तृतीया, मह्यम आवाभ्याम अस्मभ्यम चतुर्थी, मत मत नाही मत अवाभ्याम अस्मत् पंचमी, मम आवयोः अस्माकं षष्ठी, मयि आवयोः अस्मासु सप्तमी. असं हे रेकॉर्ड करून घेतलं किंवा एकाने कोणतं रेकॉर्ड केलं आणि सर्क्युलेट केलं तरी चालेल ग्रुपवरती. म्हणजे मग ते कसं की म्हणजे जेव्हा आपण कुठे बाहेर असो, फिरायला गेलो, काही झालं तरी आपण ते पूर्णपणे ऐकू शकतो. आणि ऐकून ऐकून मग ते गाणं ऐकल्यासारखं आपल्या लक्षात पण राहतं ते. तर हा टेबलचा विषय आहे, तर हो, मला एक शंका आहे जरा. हो. अस्मद म्हणजे आपले पीडीएफ मी प्रिंट घेतलं ना, हा, हा. तर अस्मद रूपाच्या ह्याच्यात जसं द्वितीय माम आहे ना, तर त्याच्या पुढे कॉमोदेन परत मा पण दिलंय. याच्यात नाही दिलंय, हो, आता मी हो, दाखवताय नाही. त्यात हा, नाहीये, हा, हा, हा. पण ते माम असं मा असं हा लिहिलंय. आहे, मे असतं ते. हा, मे म्हणजे मला. हा, आवाम 9, हो, हो. ते कसं आवाम आहे 9 की अस्मान, ही ते जे काय हे ते जे कळत नाही. हो, हे जे आहे ना, हे हा सध्या प्रचलित असलेलं आहे. आणि दुसरे हा सेकंड आहे ते हा हा फार प्रचलित नाही, पण जुन्या हा हा साहित्यामध्ये वगैरे ते आहे शब्द तसे ते. हा. पण म्हणजे म्हणजे ती माम. पण द्वितीयाच आहे असं हो, समजायचं. हो, हो. तो ही वेगळा किंवा वेगळा शब्द म्हणायचा हो, ना. हो, हे किंवा हम्म. ते हो. दोन्ही वापरलं चालतं हा, कुठल्याही त्यातलं. अच्छा अच्छा, हम्म. ओके. आता ही जी वाक्य आपण बघितली ही आता हे झालं ना आपलं. हा, हे झालं. अशाच प्रकारचं इथे अस्माकम पाठशाला. आता इथे अस्मदमध्ये मम पाठशाला तत्र असती, आवयोः पाठशाला तत्र असती, अस्मा ही सगळी षष्टी रूप आहे ती. हीच ती मम आवयोः अस्माकम, तव युवयोः युष्माकम हे शब्द वापरून हे फक्त इथे रिप्लेस केले. म्हणजे उद्देश हा की ही वाक्य लिहिण्याची आपल्याला सवय व्हावी म्हणून हे आम्ही त्यावेळेला घरी अशी लिहा असं केलेलं आहे ते. सह तत्र गतः, सह सा आणि तत्
सह गतः सा गतः तत् गतम नपुंसकलिंग. तत्र तर आहेच सगळीकडे. मया दुग्धपितम. आता मया त्वया असं ते मया दुग्धपितम त्वया दुग्धपितम तेन दुग्धपितम तया दुग्धपितम तेन दुग्धपितम. नंतर द्विवचन मध्ये आवाभ्याम युवाभ्याम ताभ्याम 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 हे तिन्ही मध्ये सारखंच आहे. बहुवचनामध्ये अस्माभिः युष्माभिः तैः ताभिः तैः. आता इथे त्यांनी योग्य सर्वनाम भरा म्हणून सांगितलं. इथे भरून उत्तर दिले आपल्याला. खादंती ते खादंती. लिखामी आपण माहिती आहे आपल्याला अहम लिखामी. गच्छध माहिती आहे यूयम गच्छध. पठसी त्वम पठसी. ते कुर्वंती ते करतात. सह वदती तो बोलतो. त्वम पिबसी तू पितोस. अहम क्रीडामी मी खेळतो. सह आगच्छती तो येतो. यूयम पश्यथ तुम्ही बघता. हे सगळे वर्तमान काळातली रूप आहे ती. हे फक्त सर्वनाम योग्य ती भरा. ते आपण केलेले पूर्वी. हे इथे फक्त कुत्र किंवा किम. आता ही जी वरची वाक्य आहेत ही ते खादंती पासून युएम पश्यत पर्यंत याच्या फक्त इथे कुत्र आणि किम असे प्रश्नार्थक वाक्य करायचे. तर हे ते खादंतीमध्ये प्रत्येक सेंटरला इथे त्यांनी कुत्र टाकलंय. ते कुत्र खादंती अहम कुत्र लिखामी युएम कुत्र गच्छत. उद्देश आहे की कुत्र लिहून वाक्य पुन्हा करण्याची प्रॅक्टिस व्हावी. किम मध्ये ते किम खादती ते काय खातात. अहम किम लिखामी मी काय लिहितो. किम अहम एकम उपन्यासम लिखामी काय मी एक कादंबरी लिहितोय. युएम किम गच्छथ तुम्ही कुठे चाललात. त्वम किम पठसी. असं किम घालून या ठिकाणी या सगळ्या शब्दांचं वाक्यांचं थोडंसं मोठं वाक्य केलंय. आणि हा टेबल आहे. हा एक आहे अस्मतचा हा आहे युष्मतचा. इथे त्या ठिकाणी त्याच्या खाली अर्थ पण दिलेले आहेत की विभक्तीमध्ये कशा प्रकारे अर्थ राहील आणि आपण समजू शकतो की याला वापर कसा करायचा. आता इथे पुन्हा याचं स्त्रीलिंगी नपुंसक लिंगी रूपल्या म्हणतात. पीतः पठितः स्थितः आगतः पतितः ही पुल्लिंगी रूप आहे इथली. पीतः पठितः स्थितः आगतः पतितः याचा स्त्रीलिंगी काय होईल. पीतःच पिता नपुंसक लिंगी पितम. पठितःच पठिता पठितम. स्थितःच स्थिता स्थितम. आगतः आगता आगतम. पतितः पतिता पतितम. पितः म्हणजे पिलेला म्हणजे प्यालेला. पठितः म्हणजे वाचलेला. स्थितः म्हणजे तिथं असलेला. आगतः म्हणजे आलेला. पतितः म्हणजे पडलेला. तसं इथे प्यालेली वाचलेली स्थिता तिथे असलेली आगता आलेली पतिता पडलेली. पितम असं पडलेले वाचलेले त्या ठिकाणी असलेले आगतम आलेले पडलेले असं याचं भाषांतर. ही सगळी जी आहेत ती भूतकाळवाचक विशेषण आहे. तर अशा रीतीने हा धडा संपतो. धडा संपणं हा भाग वेगळा थोडासा वेगळा पाठ असल्यामुळे थोडंसं अधिक वेळ द्यावा असा विचार केला होता. पण एक रिझनेबल वेळ आपण देऊ शकलो. याला फार वेळ देऊ शकलो नाही. आता टेक्निकली आपण अभ्यास संपवलाय. फक्त राहिला आपल्यापैकी दोन शेवटचे जे आहेत ते सुभाषित राहिलेली आहेत ती उद्या घेऊ आपण. आणि तुमच्या काही शंका काही असतील त्या कुठल्याही प्रकारच्या असो त्या उद्या आपण सगळ्या उद्या म्हणा परवा म्हणा तुम्हाला एक दोन दिवस जे काय लागेल तेवढं चर्चा करू. आणि उरलेल्या वेळात तुम्ही इंटेन्सिफाय करा वाचन. आणि ग्रुपवर टाका. कुणाचेही प्रश्न येत नाहीत किंवा कुठे काही अडलं किंवा असं काही आलेलं नाहीये तुम्ही टाका. आम्ही निश्चितपणे त्याला उत्तर देऊ. आणि कुठेही फार अवघड आहे असं मनात आणू नका.